श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज म्हणजेच दिनांक 28 डिसेंबर 2025 पासून शाकंभरी नवरात्राची सुरुवात होत आहे व याच निमित्ताने आपण कर्नाटक राज्यातील बदामी येथील शाकंभरी मंदिराचा व्हिडिओ दर्शनासाठी सर्वांना उपलब्ध करून देतोय. आणि शाकंभरी देवी म्हणजे कोण, शाकंभरी देवी कर्नाटकाच्या बदामीमध्ये कशी आली या संदर्भातली कथा जाणून घेणार आहोत. कर्नाटकातील ऐतिहासिक नगरी बदामी येथील अत्यंत जागृत, शक्तिशाली आणि भक्तांच्या मनातील श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री बनशंकरी देवी मंदिराची दिव्य कथा. ही कथा आहे शक्तीची, श्रद्धेची आणि देवीच्या चमत्कारांची. चला तर मग या पवित्र देवस्थानाचा इतिहास, दैवी उत्पत्ती आणि आजही अनुभवायला मिळणारी देवीची कृपा सविस्तरपणे जाणून घेऊयात. शाकंभरी देवीचेच दुसरे नाव म्हणजे बनशंकरी. बनशंकरी म्हणजे वन म्हणजेच बन, आणि शंकरी, शंकराची अर्धांगिनी म्हणून शंकरी म्हणजेच बनशंकरी. ही देवी म्हणजे मा पार्वतीचे उग्र पण करुणामय रूप. देवीचे हे रूप दुष्ट शक्तींचा नाश करणारे आणि भक्तांचे रक्षण करणारे आहे. स्थानिक भक्त तिला प्रेमाने बनशंकरी अम्मा म्हणून हाक मारतात. आईसारखी माया करणारी आणि संकटसमयी ढाल बनून उभी राहणारी देवी. बदामी हे शहर इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. चालुक्य राजवटीची राजधानी असलेले हे शहर इसवी सन 7व्या शतकात वैभवाच्या शिखरावर होते. राजा पुलकेशी दुसरा याच्या काळात या मंदिराचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. आजही येथे असलेली दगडी शिल्पकला, गुहा, लेण्या आणि मंदिर परिसर त्या काळातील वैभवाची आठवण करून देतो. ही झाली मंदिराबद्दल आणि बदामी शहराबद्दल थोडक्यात माहिती. पण बनशंकरी देवी इथे कशी आली या संदर्भात आपण आता जाणून घेऊयात. प्राचीन काळी जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढला होता, दैत्यांच्या अत्याचारामुळे देव, ऋषी आणि सामान्य मानव त्रस्त झाले होते, तेव्हा आदिशक्तीने पुन्हा एकदा मा पार्वतीच्या म्हणजेच शाकंभरी बनशंकरी अवतारात भूमीवर अवतरण्याचा निर्णय घेतला. एका कल्पात पृथ्वीवर अत्यंत भयानक दुष्काळ पडला होता. पर्जन्य थांबलं, नद्या आटल्या, अन्नधान्य नष्ट झालं. या संकट काळात दुर्गम, दुर्मुख आणि अरुण नावाचे दैत्य सत्तेवर आले. या दैत्यांनी यज्ञ नष्ट केले, ऋषींची तपस्या भंग केली, अन्न साठवून ठेवून लोकांना उपाशी मारले. मानवजातीवर अन्न टंचाईचा हाहाकार माजला होता. उपाशी, अशक्त आणि हतबल झालेले ऋषीमुनी एकत्र येऊन मा पार्वतीची कठोर तपस्या करू लागले. ते देवीला म्हणाले, हे जगन्माता, जर तू आमचे रक्षण केले नाहीस तर सृष्टीचा अंत अटळ आहे. ऋषींच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत मा पार्वतीचे हृदय करुणेने द्रवले. तेव्हा पार्वतीने शाकंभरीचे रूप धारण केले. शाक म्हणजे भाजी, अन्न, वनस्पती आणि अंभरी म्हणजे पोषण करणारी. देवीच्या शरीरातून धान्य, फळे, भाज्या, औषधी व वनस्पती प्रकट झाल्या. तिने उपाशी मानवजातीला अन्न दिले आणि जीवदान दिले. म्हणूनच तिला अन्नपूर्णेचे उग्र रूप शाकंभरी असे म्हटले जाते. यानंतर अन्न मिळाल्यावर ऋषी आणि देवांनी पुन्हा शक्ती मिळवली. तेव्हा देवीने वनात, जंगलात वास करणाऱ्या उग्र आणि युद्धप्रिय रूपात असुरांशी सामना केला. जंगलात वास करणारी शंकराची शक्ती म्हणून ती बनशंकरी या नावाने ओळखली जाऊ लागली. भीषण युद्धानंतर देवीने दुर्गम, दुर्मुख आणि अरुण या दैत्यांचा वध केला. असुरांचा संहार केल्यानंतर देवी त्या पवित्र भूमीवरच स्थिर झाली. ही भूमी म्हणजे आजची बदामी, कर्नाटक राज्यातील. देव आणि ऋषींनी त्या स्थळी देवीचे मंदिर उभारले. तेव्हापासून बदामी ही बनशंकरी देवीचे जागृत क्षेत्र म्हणून ओळखली जाते.
आजही असे मानले जाते की अन्नसंकट, दुष्काळ, रोगराई, उपासमार या सर्व संकटात शाकंभरी बनशंकरी माता भक्तांचे रक्षण करते. ती केवळ असुर संहारक नाही, तर माता, अन्नदात्री आणि जीवनदात्री आहे. या सर्व संकटात शाकंभरी बनशंकरी माता भक्तांचे रक्षण करते. ती केवळ असुर संहारक नाही, तर माता, अन्नदात्री आणि जीवनदात्री आहे. जेव्हा जग अन्नासाठी रडत होते, तेव्हा देवी अन्न बनून प्रकट झाली. जेव्हा अधर्म वाढला, तेव्हा ती शस्त्र घेऊन उभी राहिली. हीच आहे शाकंभरी बनशंकरी देवीची अवतार कथा. जय बनशंकरी माता, जय शाकंभरी देवी. तर अशा या करुणामयी शाकंभरी देवीची उपासना कशी करावी यासाठीची काही मंत्र आपण बघूयात. ओम ऐं ह्रीं क्लीं शाकंभरे नमः. म्हणजेच, हे देवी शाकंभरी, तू विद्या, शक्ती आणि करुणेची अधिष्ठात्री आहेस. तुला नमस्कार. शाकंभरी देवीचा ध्यान मंत्र. या देवी सर्वभूतेषु अन्नरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. म्हणजेच, जी देवी सर्व प्राण्यात अन्नरूपाने वास करते, त्या देवीला वारंवार नमस्कार. या व्यतिरिक्त शाकंभरी देवीची स्तुती. शाकंभरी महामाये शंभू नेत्र समुद्रवे अन्नपूर्णे सदा देवी नमस्ते परमेश्वरी. म्हणजेच, हे महामाये शाकंभरी देवी, शंकराच्या नेत्रातून प्रकट झालेल्या अन्नपूर्णे परमेश्वरी, तुला नमस्कार. संकट निवारण मंत्र. ओम शाकंभरे जगदात्रे अन्नपूर्णाय नमः. जगाला धारण करणाऱ्या, अन्न प्रदान करणाऱ्या शाकंभरी देवीला नमस्कार. या नवरात्रामध्ये आपण सर्वांनी शाकंभरी देवीचा या वरील सांगितलेल्या मंत्रांप्रमाणे उपासना करावी. ज्या भक्तांना हे मंत्र अवघड वाटत असतील, त्यांनी अगदी सहज सोप्या भाषेमध्ये जय जय शाकंभरी माता, अन्नपूर्णे कृपाळू माता या मंत्राचा ध्यास करावा. जय शाकंभरी. श्री स्वामी समर्थ.